स्पर्धा परीक्षांचे क्लास घ्यायची ही प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? आज आपण बघतोय की मार्केटिंग खूप करावं लागतं क्लाससाठी. गेले 40 ते 45 वर्षाच्या पाठीमागे जर आपण बघितलं तर असं मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजी काय नव्हत्या. स्कॉलरशिप परीक्षा ही लहान वयातच मुलांनी द्यावी असं तुम्हाला काय वाटतं? या परीक्षांचा मुलांच्या मानसिकतेवर काय फरक पडतो का? सर, स्कॉलरशिपशिवाय आणखी कोणत्या परीक्षांची तयारी करून घेतो आपण मुलांच्याकडून? तर आता अक्षय, आपण बघतो ना की गावातल्या मुलांचा कॉन्फिडन्स एक वेगळा असतो आणि शहरातल्या मुलांचा एक कॉन्फिडन्स वेगळा असतो. आपली ही पुस्तकं जशी सातारमध्ये मिळतात तशी बाकीच्या जर तालुक्यात पाहिजे असतील तर ते आपण कशी उपलब्ध करून देतो? स्वप्न पाहण्याची हिंमत आणि पाया जितका मजबूत तितकंच भविष्य भक्कम असतं. आज अनेक पालक आपल्या मुलांना फक्त मार्क्ससाठी शिक्षण देत नाहीत, तर आपली मुलं आयुष्यात कुठेही गेली तर आत्मविश्वासाने उभी राहावीत यासाठी प्रयत्न करत असतात. म्हणूनच 4थी ते 7वी या वयातच पालकांचा स्पर्धा परीक्षांची तयारी करून मुलांना घडवण्याकडे जास्त कल दिसून येतो. नमस्कार, मी प्रेम डायरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज माझ्या डायरीतलं एक नवीन पान उलगडणार आहे आणि पण ज्या व्यक्तीचे अशा व्यक्तीलाच आपण भेटणार आहे ते म्हणजे आदरणीय प्रताप गोरे सर यांना. गोरे सर गेले 40 ते 45 वर्ष स्कॉलरशिप आणि स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेतात. आजपर्यंत तब्बल 1000 मुलं त्यांच्या क्लासेसच्या माध्यमातून आपापल्या आयुष्यात यशस्वीपणे कार्यरत आहेत. चला तर मग आज आपण गोरे सरांना भेटून त्यांचा जीवन प्रवास त्याचबरोबर त्यांच्या क्लासेसविषयी माहिती जाणून घेऊया. स्पर्धा परीक्षेची माहिती आपण घेऊया. कुठे तारखा आहेत, किती काय आहे त्याची परीक्षा आपण लोकांना कळवू. मोबाईलवर माहिती देऊ आपण लोकांना. नमस्कार. बस प्रेम, बरेच दिवसातून आला, काय माझ्याकडे काम काढलं? सर, आज बरेच प्रश्न घेऊन आलोय मी. हा, बोल. आपण स्कॉलरशिप आणि स्पर्धा परीक्षांचे क्लास घेतो, त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. मला थोडं तुम्हाला असं विचारायचंय की स्पर्धा परीक्षांचे क्लास घ्यायची ही प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? वडूद गावामध्ये मी स्वतः विद्यार्थी असताना 45 वर्षापूर्वी म्हणजे या ठिकाणी माझ्या शेजारची मुलं माझ्याकडे क्लासला येत होती, वैद्य शिक्षक म्हणून येत होती आणि त्या ठिकाणी मग आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर ती मुलं स्कॉलरशिपला चांगल्यापैकी मार्क मिळून ते चांगले विद्यार्थी तयार होतील म्हणून या ठिकाणी मी क्लास चालू करण्याचा प्रयत्न केला. ओके. आता सर, आज आपण बघतोय की मार्केटिंग खूप करावं लागतं क्लाससाठी. गेले 40 ते 45 वर्षाच्या पाठीमागे जर आपण बघितलं तर असं मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय नव्हती. तर आपण क्लास आपल्या मार्केटिंग कसं करत होतो? तर स्कॉलरशिपची मुलं लागल्यानंतर वेगवेगळ्या पालकांची चर्चा झाली किंवा हे सर चांगले शिकवतात, माझ्याकडे या लागले, इतर पालकांना ते सांगू लागले आणि स्कॉलरशिपचा निकाल हाच आमचं मार्केटिंग तयार झालं. म्हणजे एकमेकाला सांगून करून त्या पद्धतीने आम्ही त्या गावामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आम्ही मार्केटिंग करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे माउंट टू माउंट पब्लिसिटी करत होतो. बरोबर आहे. आता सर, आपण क्लास चालू केल्यानंतर ना तुम्हाला असं कधी वाटलं की आपण यामध्येच करिअर करावं? तर या ठिकाणी मग मी सर्वसाधारण समाजकार्य म्हणून किंवा माझी आवड म्हणून मी काम करत असताना मुलांना मार्गदर्शन केलं. मुलं लागायला लागली, जिल्ह्यामध्ये मुलं लागलेले, राज्यामध्ये सुद्धा मुलं माझी लागली आहेत. त्याच्यामुळे या करिअरमध्ये या क्लासमध्ये मी करिअर करावं अशी मला भावना झाली. ओके. तसं मगाच्या उत्तरामध्ये असं बोललं की आपला पहिला क्लास वडूदमध्ये होता. वडूदमध्ये, सातारमध्ये. आपण सातारमध्ये क्लास कधी सुरू केला? सातारमध्ये आल्यानंतर मी सातारला सर्व्हिस आल्यानंतर सातारमध्ये माझा संबंध निर्माण झाला. बऱ्यापैकी लोकांना अगोदरच माहित होतं स्कॉलरशिपची आमची जाहिरात असायची चांगली आणि मग त्या मुलांना समजलं की आल्यानंतर मी सातारमध्ये विद्यार्थ्यांची चांगली ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये चांगली प्रगती असते हे लक्षात आलेलं आहे. त्याच्यानंतर मी शहरामध्ये 1992-93 साली माझा क्लास चालू केला आणि पहिल्यापासून मला लोकांचा प्रतिसाद, विद्यार्थी प्रतिसाद चांगला मिळाला. त्याच्यामुळे ही मुलं स्कॉलरशिप परीक्षेला चांगली पात्र झाली. स्कॉलरशिप परीक्षा ही लहान वयातच मुलांनी द्यावी असं तुम्हाला काय वाटतं? तर लहान मुलांनी स्कॉलरशिप परीक्षा द्यायचं कारण आहे कारण लहान लहान मुलांनी जर शासकीय परीक्षा दिल्या तर उद्या त्यांना भावी जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षेचं सहज तुम्हाला त्या ठिकाणी आपण MPS, UPSC, बँकिंग परीक्षा, GS परीक्षा, नीट परीक्षा ते देण्यात ते तयार होतात आणि त्यांची भीती कमी होऊन वेगवेगळ्या परीक्षेचं ते तयारी करू शकतात. ओके. आता या परीक्षांचा मुलांच्या मानसिकतेवर काय फरक पडतो का? मानसिकता निश्चित फरक पडतो कारण मुलांच्या मध्ये आत्मविश्वास वाढतो, अभ्यास करण्याची कुवत वाढते, नियोजन करण्याची त्याची क्षमता वाढते आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हाताळण्याची, अभ्यास करण्याची त्यांची कुवत वाढते. ओके. आता शाळा, कॉलेज किंवा क्लासेस म्हणजे पालकांच्या बऱ्याच शंका असतात
तर आपल्याबद्दल किंवा आपल्या परीक्षेबद्दल काय पालकांची शंका असतात का? पालकांच्या असं असतं की मी हे लहान मुलांनाच आतापासून त्यांना लहान मुलांना ताण देतोय का, किंवा त्यांना विनाकारण त्रास होतोय का मुलांना, किंवा हे वर्गाच्या परीक्षेमध्ये मागे पडतील का, अशी त्या पालकांची शंका असायची. त्याच्यामध्ये त्यांना सांगायचो स्कॉलरशिपचा अभ्यास किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा शालेय अभ्यासासारखाच अभ्यास आहे, त्याला पूरक असा अभ्यास आहे. त्याच्यामुळं त्यांना ताण पडण्याचं काही कारण नाही. आणि या ठिकाणी मग ते ताण न करता हसत खेळत ते मुलं अभ्यास करू शकतात, म्हणजे ताण पडत नाही. हे त्यांना महत्वाचं मी त्यांना सांगितलं. सर, स्कॉलरशिप शिवाय आणखी कोणत्या परीक्षांची तयारी करून घेतो आपण मुलांच्या? स्कॉलरशिप शिवाय आम्ही वेगळ्या प्रकारच्या परीक्षांची तयारी करून घेतो. बऱ्याच परीक्षा आमच्याकडे आहेत. ती बरीचशी माहिती चांगली आमचा मुलगा तर तो सगळं काम बघतो, त्यामुळे तो खूप चांगली माहिती तुम्हाला देईल. प्रेम, तुला सांगतो, आपल्याकडे एकूण 10 ते 11 परीक्षा आहेत स्कॉलरशिपच्या. आणि त्या परीक्षा अशा आहेत की प्रत्येक परीक्षा वेगळ्या प्रकारच्या आहेत. म्हणजे पालकांनी आपल्याकडे आल्यानंतर आमच्याकडे जो पालक येतो त्यांना आम्ही कमीत कमी 3 ते 4 परीक्षेला मुलांना बसवायला लावतो. का लावतो तर प्रत्येक परीक्षा ही वेगळ्या प्रकारची आहे. त्याच्यामुळे म्हणजे कुठली परीक्षा अवघड आहे, कुठल्या परीक्षेचे सब्जेक्ट वेगळे, म्हणजे आतापासून मुलांना पहिलीपासून जी तयारी करायची आहे की म्हणजे बुद्धिमत्ता, गणित, मराठी, हे जे विषय आहेत ते त्यांना शेवटपर्यंत आहेत. म्हणजे 4थी स्कॉलरशिपला आहेत, 7वीला आहेत, 5वी 9वीला आहेत, आणि प्लस त्यांचे 10वी झाल्यानंतर सरळ भरतीला देऊ शकतात मुलं. परत MPSC UPSC आहे, अशा प्रकारचे जे विषय आहेत ते सगळे पहिलेपासून विषय आपल्याकडे आहेत. म्हणजे आपल्याकडे ज्या परीक्षा आहेत त्या सर्व पहिलेपासून त्या पद्धतीच्या आहेत. म्हणजे त्या जी पाया असतो मुलांचा त्या परीक्षेचा, ते पहिलीपासून आपण ज्या परीक्षा घेतो त्या सर्व परीक्षेमध्ये पाया दिलेला आहे. त्याच्यामुळे कमीत कमी 3 ते 4 परीक्षेला बसवल्यानंतर मुलांचा एक पाया तयार होतो. मुलांची जी भीती असते ती भीती निघून जाते. ती भीती निघून कशी जाते तर परीक्षा आपण त्यांच्या शाळेत घेत नाही. म्हणजे परीक्षा आपल्याकडे फॉर्म भरल्यानंतर आपण त्या मुलाला आपण सेंटर देतो. म्हणजे त्याला त्या शाळेत परीक्षा दिल्यानंतर तो काय म्हणणार, माझी शाळा मला ते, म्हणजे त्याला वातावरण जे आहे ते तेच राहतं. रोज शाळेत गेल्यानंतर मुलांना तेच राहतं, भेट नाही, मुलं घाबरत नाही. तसं मेन परीक्षा जी असते स्कॉलरशिपची किंवा शासनाची परीक्षा असते ती त्यांच्या शाळेत कधी होत नाही, ती दुसऱ्या शाळेत होते. दुसऱ्या शाळेत गेल्यानंतर मुलं घाबरतात की माझी शाळा नाहीये, वेगळी शाळा आहे, म्हणजे इमारत वेगळ्या असतात, बेंच वगैरे मोठे असतात, आणि तिथं पालकांना सोडत नाहीत. एकच मुलगा सोडला जातो, टीचर एक असतो, तो मुलांना प्रत्येकाला ओळीनं सोडतो. म्हणजे ते घाबरतात. पहिले दुसरे मुलं म्हणतात हे काय चाललंय नवीन माझ्या आयुष्यात. त्याच्यामुळे मुलांना आतापासून ह्या परीक्षा दिल्या तर आम्ही ज्या परीक्षा प्रत्येक शाळेत वेगळ्या घेतो. जरी 4 परीक्षा घेतल्या तर 4 परीक्षा त्या मुलांच्या आम्ही वेगळ्या शाळेत घेतो. का तर मुलांची भीती जावी. दुसऱ्या वातावरणात जरी गेला मुलगा तरी त्याची भीती निघून जावी की बाबा घाबरू नाही. मुलं घाबरल्यानंतर काय होतं, जरी त्याला प्रश्न येत असेल, प्रश्नाचं उत्तर येत असेल तरी तो काय करतो, घाबरून दुसरं सोडवतो, किंवा मुलं रडल्यानंतर ते विसरतात थोडंसं. पण मुलांना ती जी तयारी आतापासून व्हावी म्हणून ह्या आपण ज्या परीक्षा घेतो 10 ते 11 परीक्षा आपल्याकडे आहेत. जसं आता 10-11 परीक्षेमध्ये आपली पहिली परीक्षा आय मिलर म्हणून आहे, ती पहिली 4वीसाठी आहे. ती 3 माध्यमातून होते, मराठी, सेमी, इंग्रजी. तुला दुसरी परीक्षा BDS म्हणून आहे, ब्रेन डेव्हलपमेंट. ती परीक्षा ऑल इंडिया होते. म्हणजे मुलांना BDS परीक्षेला बसल्यानंतर परीक्षा ती थोडी टफ आहे, आय मिलर थोडी सोपी आहे. म्हणजे जसं तुम्हाला मला सांगितलं मी की बाबा सोप्या आणि अवघड म्हणजे 10 वेगळ्या प्रकारच्या परीक्षा आहेत. मग त्या परीक्षेमध्ये मुलांना काय होतं, सोपी परीक्षा पण मुलाच्या हाताखालून जाते, तर परीक्षा पण मुलांच्या हाताखालून जाते. म्हणजे 3-4 परीक्षेला बसवल्यानंतर मुलांना एक अंदाज येतो की आपण प्रश्न कसा येईल, प्रश्न कुठल्या प्रकारे विचारला जातो, कसा करून प्रश्न विचारला जातो, हा मुलांचा अभ्यास होतो. एकच परीक्षेला बसवलं तर ते मुलांना लक्ष देत नाही, किंवा मुलांना आपण तुम्हाला सांगितलं की वातावरण जे असतं परीक्षेचं ते लक्ष देत नाही. म्हणून कमीत कमी 3 ते 4 परीक्षांना मुलांना बसवलं याच्या आम्ही पालकांना माहिती देत असतो. म्हणजे आपण मुलांचा कॉन्फिडन्स वाढवण्याचं, मुलांचा कॉन्फिडन्स वाढवणं हेच महत्वाचं पहिली गोष्ट आहे. कारण जी मुलं जी आहे पहिलीपासूनची ती नकळती असतात, त्यांना लक्ष देत नाही की बाबा बाहेर गेल्यानंतर कसं वावरलं पाहिजे, शिक्षकांचे कसं बोललं पाहिजे, किंवा ती त्यांना ते प्लॅटफॉर्मच दिला नसतो घरच्यांनी की बाबा बाहेर गेल्यानंतर काय केलं पाहिजे. आपण ती पहिलेपासून ते लाडाचं करून ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे मुलांना बाहेर गेल्यानंतर लक्ष देत नाही की वावरायचं कसं असतं, बोलायचं कसं असतं. पण त्यांना डायरेक्ट जर तुम्ही परीक्षेला पाठवलं, मेन परीक्षेला म्हणजे शासनाच्या परीक्षा जर पाठवलं तर मुलं घाबरतात. म्हणून पहिलेपासून त्यांना परीक्षा का द्यायच्या तर त्यांना हे पण सराव दिला पाहिजे. बाहेर गेल्यानंतर परीक्षा कशी असते, कोणता प्रश्न किती मिनिटात सोडवला पाहिजे, किंवा ती OMR पद्धत आपली आहे, आपण काय डायरेक्ट लेखी देत नाही. 1, 2, 3चा पर्याय असतात, त्याला गोल करायचे असतात. मग तो गोल किती केला पाहिजे, बरीव किती केला पाहिजे, किंवा अर्धाच करतात, काही मुलं अर्धा करतात, काही मुलं 4 पण गोल रंगवतात. म्हणजे मुलांना आतापासून त्या परीक्षेची तयारी का करायची तर ते
मुलांना गोल कसा रंगवायचा, किती मिनिटात किती प्रश्न सोडवले आले पाहिजे, हे तर सर्व अभ्यास होतो. म्हणून आपण या मुलांना 3 ते 4 परीक्षा बसवायला आपण सांगत असतो पालकांना. म्हणजे या वयातच मुलांचा पाया भक्कम झाला पाहिजे. तर आता आपण बघतो ना की गावातल्या मुलांचा कॉन्फिडन्स वेगळा असतो आणि शहरातल्या मुलांचा एक कॉन्फिडन्स वेगळा असतो. बरोबर. आता तुला सांगायचं झालं तर आपण ग्रामीण म्हणजे लहान असताना ग्रामीण भागात ह्या परीक्षाच लोकांना माहित नव्हत्या. ज्या स्पर्धा परीक्षा बाहेरच्या आहेत, खाजगी परीक्षात लोकांना माहित नव्हत्या. त्यावेळी फक्त काय शासनाची जी परीक्षा होती 4थी आणि 7वीची, तीच फक्त शाळेत आपल्याला सांगत होते किंवा शिक्षक आपल्याला सांगत होते की बाबा ही शासनाची परीक्षा आहे, बुद्धिमत्तेची परीक्षा आहे, याला नंतर स्कॉलरशिप वगैरे मिळते आणि त्याचा फायदा तुम्हाला पुढे होऊ शकतो, हे फक्त आपल्याला माहित होतं. त्याच्यामुळे आपण काय करायचो, त्याच परीक्षा द्यायचो. आणि ग्रामीण भागातली मुलं काय करायची की दुसऱ्या परीक्षेला बसत नव्हती किंवा त्यांना त्या परीक्षा तिथपर्यंत पोहोचत नव्हत्या. त्या मुलांना माहित नसायची की ह्या परीक्षा पण आपल्या सातारामध्ये किंवा शहरी भागामध्ये घेतात. म्हणून त्याचबरोबर तुला सांगायचं मला प्रेम की आपण एक 5 ते 7 तालुक्यामध्ये काम करतो. त्यामध्ये सातारा तालुका, कोरेगाव तालुका, जावली तालुका, कराड तालुका आणि मसूरबाग म्हणजे अशा ज्या गावं आहेत त्यामध्ये मी पण जात असतो. प्रत्येक शाळेत गेल्यानंतर काय होतं की त्या शाळेत गेल्यानंतर मी प्रत्येक परीक्षेची माहिती त्या मुलांना देत असतो, तिथल्या शिक्षकांना देत असतो. मग शिक्षकांना आवडल्यानंतर ती मुलं शिक्षक बसतात परीक्षेला. माझ्या परीक्षेला बसल्यानंतर माझी त्यांना सांगण्याचा उद्देश असतो की तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या 5 ते 10 किलोमीटरच्या आवारात आम्ही परीक्षेचं सेंटर घेऊ. त्यांना जर सेंटर जवळ दिलं तरच ती मुलं बसतात. का बसतात तर शिक्षकांना आपल्या परीक्षा रविवारीच्या असतात. रविवारी शक्यतो जास्त करून शिक्षकांना सुट्टी असते, शिक्षक येतात, काहींना वेळ नसतो. त्याच्यामुळे काही शेतकरी पालक असतो, तो पालक आपल्यापाशी येत नाही, म्हणजे मुलांना सोडू शकत नाही. म्हणून आपण त्यांना एक 5 ते 10 किलोमीटरच्या आवारात एक सेंटर देत असतो प्रत्येक तालुक्यात. जर आपले 100 जरी विद्यार्थी झाले तरी आपण तिथं सेंटर करतो. का करतो तर त्या मुलांना जवळच्या आसपास येता यावं, त्यांना तिथल्या गावातच परीक्षा आहे असं वातावरण निर्माण करण्याचा आपण एक प्रयत्न करत असतो. आणि आपण हायस्कूल बघतो, कोणतीही भारताची शाळा बघत नाही, कारण आपले सगळे विद्यार्थी हे 1ली ते 4थी जास्त असतात, वरच्या वर्गाचे असतात पण ते कमी असतात. आणि 1ली ते 4थीच्या मुलांना एक हायस्कूल मध्ये गेल्यानंतर एक वातावरण कसं असतं, ते शाळा इमारती मोठ्या असतात, त्याच्यामुळे ती मुलं घाबरतात स्टार्टिंगला. मग त्यांचं भीती निघून जाण्यासाठी आपण या परीक्षा वेगळ्या सेंटरमध्ये घेत असतो. आणि म्हणून ती ग्रामीण भागातील मुलं आता कुठे चमकायला लागली शहरी भागाबरोबर. आता मगाच्या उत्तरामध्ये तू 11 परीक्षांची नावं घेतली, हो. तर ते मला कळू शकतात का? हा, सांगू शकतो. पहिली परीक्षा आहे IM विनर. ती परीक्षा 1ली 8वीसाठी होते. ती 3 माध्यमातून परीक्षा आहे, मराठी, सेमी, इंग्रजी. दुसरी परीक्षा आहे BDS म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षा आहे. ती ऑल इंडिया होते. ती परीक्षा 1ली ते 9वीसाठी, ती पण 3 माध्यमातून आहे, मराठी, सेमी आणि इंग्रजी माध्यमातून. तिसरी परीक्षा ITS म्हणून आहे, इंडियन टॅलेंट सर्च. ती पण 1ली ते 7वीसाठी, ती फक्त मराठी आणि सेमी माध्यमासाठी. म्हणजे मराठी फक्त 1ली ते 7वीला आहे आणि सेमी इंग्रजी फक्त 1ली ते 4थीसाठी. इंग्लिश मीडियम त्या परीक्षेचा नाहीये. तिथं तिसरी परीक्षा झाली सांगायचं म्हटलं तर तुला अभिरूप म्हणून परीक्षा आहे, IAS. ती आपली सातारामधलीच परीक्षा आहे, रेमतपूरची. ती पण परीक्षा आपण 1ली ते 8वीसाठी घेतो. ती पण परीक्षा मराठी आणि इंग्रजी माध्यमातून आहे, सेमी माध्यम त्या परीक्षेला नाहीये. परत त्याच्यानंतर परीक्षा सांगायचं झालं तर तुला अक्षरगंगा एक म्हणून परीक्षा आहे, ती सांगलीची परीक्षा आहे. ती पण आपण मराठी आणि सेमी माध्यमातून घेतो. ती पण 1ली ते 8वीसाठी. परत विद्याविकास म्हणून परीक्षा आहे, ती सरांनीच लॉन्च केलेली, गोरे सरांनी स्वतः. ती परीक्षा 1ली ते 4थीसाठी आहे. ती फक्त परीक्षा आपण मराठी माध्यमातून घेतो. परत सांगायचं झालं तर BTS म्हणून एक परीक्षा आहे, भारत टॅलेंट सर्च. ही परीक्षा आहे, ती 1ली ते 8वीसाठीच आहे. आणि तुला दुसरं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर एक शाब्बास अकॅडमी म्हणून एक आमच्याकडे एक परीक्षा आहे. ती परीक्षेचं वेगळं पण काय आहे तर ती परीक्षा ऑनलाईन घेतो. म्हणजे घर बसल्या मुलांना पेपर तो सोडवता येतो. ऑनलाईन घेण्याचं कारण एवढंच की आतापासून म्हणजे मुलांना आता ह्याच्या पुढे तुला सांगायचं तर आपण जगामध्ये काय जे चाललेलं आहे त्या पद्धतीनं जर पुढे जर परीक्षा ऑनलाईन झाल्या तर मुलांना आतापासूनच त्या परीक्षा ऑनलाईन कशा द्याव्यात. आता 1ली 2रीच्या मुलांना मोबाईल हाताळायचा किंवा त्यांना फक्त युट्यूब चालवायचं माहिती असतं. मग मुलांना तो प्रश्न कसा सोडवायचा, क्लिक कुठं करायचं, ह्या सर्व माहिती आतापासून व्हावी म्हणून आपण एक काहीतरी वेगळं करायचं म्हणून एक शाब्बास म्हणून परीक्षा आहे, ती आपण सुरू केली आहे मागच्या वर्षीपासून. मग ती पण परीक्षा आपण 1ली ते 9वीसाठी घेतो, 3 माध्यमातून घेतो. आता ही जी ऑनलाईन परीक्षा घेतो आपण, ती सातारा शहरापुरती मर्यादित आहे का? ती परीक्षा आपण पूर्ण महाराष्ट्राबरोबर परीक्षा असते ती. आणि त्या परीक्षेत आपण स्थानिक स्कॉलरशिप पण देतोय. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे निकाल लगेच लागतो. तुम्ही पेपर संपल्यानंतर तुमचा मुलाचा कोणता प्रश्न चुकला नाही, परत त्याचे विश्लेषण पण देतो, बाबा त्याचं उत्तर काय होतं, त्यानं काय सोडवले, हे सर्व आपण डिटेल मुलांना लगेच मिळतात. म्हणजे हे परीक्षेचे महत्वाचं काय उद्दिष्ट आहे की बाबा पेपर झाल्या दुसऱ्या मिनिटात तुम्ही सबमिट केला की तुम्हाला त्या मुलाचा निकाल कळतो. ओके. आता ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या परीक्षेला जर मला बसायचं असेल तर त्याची प्रोसेस काय असते? प्रोसेस सांगायचं झालं तुला तर
मी तुला सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागात प्रत्येक जातो. ग्रामीण भागातल्या मुलांना माहित नसतं, त्याच्यामुळे मी प्रत्येक ग्रामीण भागात प्रत्येक शाळेत जातो. शाळेत माझे फॉर्म पुस्तकं सर्व माझं मी पोस्ट करतो. परत तिथून मी फॉर्म कलेक्ट करतो. फॉर्म कलेक्ट केल्यानंतर परत त्यांना परीक्षेच्या 1 महिना अगोदर आम्ही त्यांना रिसिप्ट देतो, हॉल तिकीट दिल्यानंतर परीक्षा कोणत्या तारखेला आहे, वेळ किती आहे, सर्व त्या डिटेल्स दिलेल्या असतात. म्हणजे जशी एमपीएससी युपीएससीची परीक्षा असते किंवा 4थी 7वी कॉलेजची परीक्षा असते, सेम त्या पद्धतीने आपण प्लॅटफॉर्मवर राबवला इथं. त्याच्यानंतर आपण मुलांना त्या परीक्षेमध्ये पुस्तक पण देतो, प्लस प्रश्नसंच देतो आणि परीक्षा फी, असं सर्व एकत्र आपण त्यांची फी घेत असतो. त्या फी मध्ये ही परीक्षा सर्व होते. त्याचबरोबर प्रेम, आपल्याकडं मंथन एक परीक्षा आहे. मंथन परीक्षा ही पण पहिलीच 8वीसाठी आहे. 3 माध्यमातून परीक्षा होते, मराठी, सेमी आणि इंग्रजी. त्या परीक्षेचं वैशिष्ट्य तुला सांगायचं झालं तर त्या परीक्षेमध्ये आपण निकाल लागल्यानंतर मुलांचं अनालिसिस करून दिलंय की म्हणजे मुलं तुमची कुठं कमी आहेत, म्हणजे कुठला प्रश्न चुकलाय, त्या प्रश्नोत्तर काय होतं, किंवा जे घटक असतात गणितचे जे घटक आहेत, मग त्या प्रश्न आपण जसे विचारलेले असतात, म्हणजे गणितच्या घटकाचे प्रश्न जे असतात ते आपण प्रत्येकाच्या घटकानुसार विचारलेले असतात. मग त्या मुलाचा प्रश्न कुठं चुकला, मग तो मुलगा कुठं कमी आहे, हे सर्व आपण अनालिसिस करून दिलेलं आहे. म्हणजे पालकांना लक्षात येतं की मुलगा आपला नक्की चुकतोय कुठं, त्याचा अभ्यास कुठं घेतला पाहिजे, कुठल्या घटकावर त्याचा जोर अभ्यास घेतला पाहिजे, कुठल्या विषयावर अभ्यास घेतला पाहिजे. त्या परीक्षेचा तो एक फायदा आहे मंथन परीक्षेचा. आणि त्याचबरोबर एक आपल्याकडे आता ह्या वर्षापासून नवोदयची परीक्षा सुरू झाली, ती पण पहिलीपासून. आता ही परीक्षा 5वीसाठी असते. खरं ऍक्च्युअली शासनाची परीक्षा आहे ती 5वीसाठी असते, पण मुलांना पहिलीपासूनच त्या परीक्षेची तयारी व्हावी म्हणून ही पहिलीच परीक्षा अशी की पहिलीपासून सुरू केली त्यांनी नवोदय म्हणून परीक्षा. म्हणजे नवोदयचा जो बेस आहे 5वीचा, तोच पहिलीच्या बुद्ध्यांकानुसार आपण सुरू केला. म्हणजे 1ली, 2री, 3री, 4थीच्या मुलांचा बुद्ध्यांक जो आहे त्या पद्धतीनेच आपण ते पुस्तक पण काढलेलं आहे, प्रश्नच काढला आहे आणि तशी आपण ती परीक्षा घेणार आहे. मग मुलांना आतापासून नवोदयची तयारी व्हावी ह्यासाठी त्या परीक्षेचा मोठा फायदा सर्वांना होणार आहे. ओके. आता आपण ह्या परीक्षा तर घेतोच, त्या परीक्षेचा लगेच रिझल्ट लावतो असं तू मगाशी बोललास. तर त्या परीक्षेनंतर एखाद्या मुलाची जर पातळी खालवली असेल तर त्याच्यावर काय काम करतो का? पातळी खालायला असेल तरी म्हणजे आता शक्यतो आपण जे पुस्तक आणि प्रसंग देतोय त्यांना आपण एक 8 ते 9 महिने त्यांना एक अभ्यास करण्याचा आपण वेळ देत असतो. म्हणजे जून महिन्यात फॉर्म भरायला सुरुवात होते आपल्याकडं आणि परीक्षा आपली जानेवारी महिन्यात असते. कोणताही मुलगा असा एकदम खाली जात नाही, कारण काय होतं मुलांना एक आवड निर्माण होते. कारण मुलांना जी बुद्धिमत्ता जो आपला सब्जेक्ट आहे त्यामध्ये विचार केल्याशिवाय प्रश्नच उत्तर सोडवते. हे मुलांना एक आवड निर्माण होते की बाबा ही परीक्षा काहीतरी वेगळी आहे, म्हणजे शाळेच्या अभ्यासक्रमापेक्षा हे काहीतरी वेगळे आहे. जे गणित आहे ते पण आपण क्लृप्त्य वापरून, ट्रिक्स वापरून ते मुलांना सोडवत असतात. म्हणजे लहान मुलांना काय होतं, काही ना काहीतरी वेगळं दिलं तर ते अजून त्यात खोलात जात असतात. त्याच्यामुळे मुलांना आतापासून ही जी तयारी झाली तर कोणता मुलगा असा खचत नाही किंवा त्याला असं काही दडपण येत नाही. जरी आलं तर आपण त्याला मार्गदर्शन आणि काउन्सिलिंग आम्ही करत असतो. आता आपलं गोरे बुक स्टोअर पण आहे. हो. तर त्या बुक स्टोअर मध्ये कोणकोणती पुस्तकं मिळतात? आता बुक स्टोअर मध्ये आता जेवढी शालेय स्पर्धा परीक्षा पण सर्व आहेत, ह्या परीक्षेच्या पण आपल्याकडे पुस्तक सर्व मिळतातच. मी तुला सांगितल्याप्रमाणे ज्या परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षांची पुस्तक मिळतात. त्याचबरोबर शालेय अभ्यासक्रमाचे पण पुस्तकं आपल्याकडे भरपूर आहेत. त्याच्यानंतर ज्या स्कॉलरशिपच्या परीक्षा आहेत, नवोदयच्या परीक्षा आहेत, सैनिक स्कूल आहे, परत NMMS परीक्षा आहे किंवा रजिस्ट्रेशनच्या RTS म्हणून एक परीक्षा आहे, त्या सर्व जेवढ्या स्पर्धा परीक्षा तुला बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्या सर्व परीक्षेची पुस्तकं, प्रश्नसंच माझ्याकडे दर्जेदार प्रकाशनाची उपलब्ध आहेत. तर अक्षय, आपली ही पुस्तकं जशी सातारमध्ये मिळतात तसे बाकीच्या जर तालुक्यात पाहिजे असतील तर त्या कशी उपलब्ध करून देतो? तुला मगाशी मी सांगितलं मी प्रत्येक तालुक्यामध्ये जातो, त्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये गेल्यानंतर मला तिथून पालकांची किंवा शिक्षकांची मागणी येते की बाबा हे आम्हाला पुस्तक हवंय. म्हणजे स्पर्धा परीक्षा सोडून म्हणजे सैनिक स्कूलचं पाहिजे, नवोदयचं पाहिजे किंवा ते त्यांच्याकडे कुठलं रिक्वायरमेंट असेल ते मला सांगतात मला हे पुस्तक हवेत, तर ते पुस्तक मी त्यांना अवेलेबल करून डायरेक्ट शाळेवरती पोस्ट करतो. ओके. आता मगाशी मित्रांना विचारलं की क्लास चालू करण्यापाठीमागची प्रेरणा काय होती, तसंच मी तुला विचारतो की तू या क्षेत्रामध्ये येण्यापाठीमागची प्रेरणा काय होती? तुला सांगायचं झालं प्रेम, तर ही प्रेरणा माझ्या वडिलांपासून म्हणजे गोरे सरांच्याकडून मला मिळाली. का तर सरांनी जे विद्यार्थी घडवले ते घडवल्यानंतर ते विद्यार्थी मोठ्या पदावर गेलेले आहेत. त्यावेळी सरांच्याकडे ते विद्यार्थी येत असतात की बाबा सरांचा आभार मानायला येत असतात. त्यावेळी तो त्यांचा आनंद किंवा तो अनुभव मी जवळून पाहिलाय सरांची, म्हणून ते मला त्यावेळेस वाटलं की बाबा सरांची जी शैक्षणिक वाटचाल आहे किंवा सर जे आतापासून जे काम करतात तेच आपण ह्यामध्ये केलं तर तो एक वेगळा आनंद निर्माण मला पण घेता येईल किंवा आनंद निर्माण माझ्या पण होऊ शकतो. म्हणून मी शैक्षणिक वारसा घेऊन मी काम करण्याचं ठरवलं. ओके.
आता गोरे बुक स्टोअर आणि क्लास याच्यामध्ये तू काय करतोस नक्की? आता गोरे बुक स्टोअर आणि क्लासमध्ये माझं तुला सांगायचं झालं तर आता हे डिजिटल मार्केटिंग आहे पूर्ण. आता या जगामध्ये इंस्टाग्राम, फेसबुक यामध्ये भरपूर म्हणजे पालक पण आहेत आणि विद्यार्थी पण आहेत. आता सरांचं झालं तर सर फक्त क्लासेस घेतात. ते क्लास कसा अजून वाढवायचा, ह्या डिजिटल मार्केटिंगमध्ये ते पुस्तक मुलांपर्यंत कसं पोहोचवायचं, त्याचं मी या डिजिटल मार्गाने मी काम करत असतो. किंवा हे पुस्तक ऑल महाराष्ट्रामध्ये कसं गेलं पाहिजे, किंवा आपल्याकडे जे पुस्तकं आहेत ते लोकांना कळले कसे पाहिजे, आपल्याकडे कोणकोणते प्रकारचे पुस्तकं आहेत, त्याचं मी काम त्या मार्केटिंगमध्ये किंवा या डिजिटल युगामध्ये मी त्या पद्धतीने करत आहे. आता अक्षय, गोरे बुक स्टोअर आणि या क्लासमध्ये नक्की तुझा रोल काय आहे? माझा रोल असा आहे की आता जे ऑनलाईनचा जमाना आहे आता सर्व, तर ऑनलाईनमध्ये आता काय होतंय की लॉकडाऊनमध्ये असताना मुलांना ऑनलाईन क्लासेसची सवय लागली होती. म्हणजे आता जे खेडेगावातली जी मुलं आहेत ते माझ्या क्लासमध्ये, आता माझा क्लास शहरामध्ये आहे, तर ते क्लास ऐकण्यासाठी शहरामध्ये येऊ शकत नाही रोज. त्याच्यासाठी आपण आता काय केलेलं आहे, म्हणजे आता नवीनच मी तुझ्या माध्यमातून सरांना सांगतोय की मी एक 8 दिवसातच एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करतोय की म्हणजे मुलांना घर बसल्या आणि कधीही तुमच्या वेळेनुसार कधीही आमचे क्लासेस अटेंड करता येतील असं मी एक नवीन लॉन्च करतो. हे तुझ्या मते मी आज प्रेम डायरीच्या माध्यमातून लोकांना सांगतो. मला परत सरांच्याकडे वळायचंय. सर, आज प्रेम डायरीच्या माध्यमातून तुम्ही मुलांना आणि पालकांना काय सांगाल? पालकांना बऱ्याच वेळा अशी भीती वाटते की लहान मुलातच एवढ्या परीक्षा कशाला द्यायच्या, लहान मुलातच एवढं जर लोड दिला तर ते मुलं खचून जातील, त्यांचा आत्मविश्वास कमी होईल, असं मुलांची शंका वाटते. त्याच्यानंतर ही मुलं स्पर्धा परीक्षेला बसली तर तुमच्या वर्गाच्या परीक्षेला दुर्लक्ष होईल त्यांचं, अशी शंका होते. पण त्यानं मी पालकांना असं समजून सांगतो की स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम हाच तुमच्या वर्गाच्या अभ्यासासारखा असतो, फार काय वेगळा नसतो. त्याच्यामुळं दोन्हीचा अभ्यास करायला केला तर सहज तो अभ्यास होऊ शकतो, विशेष काही अवघड नाही. बऱ्याच पालकांचं असं म्हणणं येतं की आम्हाला स्कॉलरशिपला नको, आम्हाला वर्गात पहिला नंबर काढायचा आहे. परंतु या ठिकाणी माझा असा अनुभव आहे, मी ठामपणे सांगतो, या ठिकाणी स्कॉलरशिपला बसणारा विद्यार्थीच पहिला येतो, स्कॉलरशिपला न बसणारा विद्यार्थी पहिला कधी येत नाही. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे स्कॉलरशिपला बसला म्हणजे तो वर्गाच्या परीक्षेला येणार नाही, तर असं नाही, तर स्कॉलरशिपला बसलेलाच विद्यार्थी त्या वर्गात पहिला येतो, न बसलेला वर्गात येत नाही आहे, स्कॉलरशिपला न बसला येऊ शकत नाही, अशा पद्धतीनं आहे. त्याच्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे की मुलांचं आत्मविश्वास वाढतो, त्यांची गुणवत्ता वाढते आणि मुलं मोठमोठे अधिकारी होतात, ते आम्हाला पेढे घेऊन घरी येतात, ते सांगतात. असे बरेच विद्यार्थी माझे राज्यामध्ये 4 वेळा मी नंबर कमवला आहे. जिल्हा नंबर तर नेहमीच घेतो, नवोदयचा आमचा जिल्हा नंबर आम्ही कधी सोडतच नाही. राज्यामध्ये आम्ही 4 वेळा नंबर कमवला. त्यातले 2 मुलांची माझ्या आठवते नाव, शुभम तांबोळकर हा राज्यात पहिला आला होता ग्रामीणमध्ये, त्याच्यानंतर तुमचा प्रज्ञा जाधव ही शहरीमध्ये राज्यात पहिली आली होती. असे बरेच विद्यार्थी आहेत. आणि मी त्यानंतर गेली 26-25 वर्ष स्पर्धा परीक्षेला रजिस्ट्रेशन संस्थेमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये मी गणित हा विषय शिकवतो. तर ती बरेच विद्यार्थी, जो हजारो विद्यार्थी माझ्या हातून PSI झाले आहेत, बरेच विद्यार्थी कलेक्टर झाले आहेत, मला मोठमोठ्या पदावर ते काम करतात. असे बरेच विद्यार्थी मी मुलं लावली आहेत आणि त्याच्यामुळं मी 4 वेळा राज्यात नंबर कमवले. असे बरेच माझं काम झालेलं आहे चांगलं, त्यामुळे माझा क्लास चांगल्यापैकी चाललेला आहे. तर असं कधी झालंय का की एखादा मुलगा अचानकच येऊन तुमच्या पाया पडलाय? एक असा माझा काय अनुभव आहे, मी MPSC परीक्षेला शिकवतो. मी आता माझं कौतुक म्हणून किंवा नाही सांगत नाही, तर मी BAचा माणूस आहे. आज सायन्स कॉलेजवर माझं BSc म्हणून नाव नोंद केलेलं आहे. बरं, हे फार महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याच वेळा मुलं येतात, हा BAचा माणूस गणित कसं शिकू शकतो, तर शिकू शकणार नाही कोणी तेव्हा असेल. पण त्यात विषय असा आहे की त्या ठिकाणी त्या माणसाची आवड जर असेल तर कोणती डिग्री असेल तरी सुद्धा तो त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो. हे स्वतःचं माझं उदाहरण आहे. तर मी त्या ठिकाणी मी गणित शिकवतो आणि त्याच्यामुळं बऱ्याच वेळेला माझं मुलांना आवडतं. आणि बऱ्याच वेळा मी सांगतो, आमचा कार्यक्रम सत्कार असतो, माझं नाव घेतात की गोरे सरांनी अवघड विषय सोपा केला, अशा पद्धतीने ती मुलं घेतात. आम्ही बऱ्याच वेळा सांगतो माझं नाव घेत जाऊ नका, त्याचं कारण नाही, एखाद्या नाव घेतलं तर बाकीचं मी काम केलं नाही का, असं बऱ्याच वेळेला मी विद्यार्थी असतो. तरीसुद्धा मुलं म्हणतात सर अवघड विषय तुम्ही सोपा सांगितला, आम्हाला ते बोललंच पाहिजे, आम्ही तुमच्याबद्दल योग्य मार्गदर्शन केले आम्हाला तुम्ही, तर आम्ही तुमचं नाव घेतलं पाहिजे, त्यात काय अवघड नाही. आणि बऱ्याच वेळा मी असं शाळेत जात असताना, येत असताना, कॉलेज येत असताना नंबर लागला की मुलं घरी येतात, पेढे घेऊन येतात आणि बऱ्याच वेळा माझ्या पाया पडतात. मी त्यांना बऱ्याच वेळा सांगतो, अरे असं पाया पडायचं नसतं, कारण इतर मुलांना, इतर पालकांना, ते इतर शिक्षकांना ते बरं वाटत नाही, त्यामुळे वेगळा संदेश जातो. तर पाया पडू नका, नमस्कार म्हणा. असं बऱ्याच वेळा घडले. तुम्ही प्रश्न विचारला तो बऱ्याच वेळा घडलेला माझ्या हातून. कॉलेजला किंवा या ठिकाणी मी कुठं नवोदय परीक्षेला, सैनिक परीक्षेला जातो तर येणारा विद्यार्थी पाया पडल्याशिवाय जात नाही, असा माझा मोठा अनुभव आहे.
आपण शक्यतो सांगतो पाया पुढे जाऊ नका, त्याचा संदेश वेगळा जातो असं मी बऱ्याच विद्यार्थ्यांचं पाहिलेलं आहे. असं पण कधी घडलं असेल की आपल्याकडून विद्यार्थी 20 वर्षापूर्वी शिकून गेलाय आणि आज तो कुठल्या तरी जिल्ह्याचा कलेक्टर आहे किंवा SP आहे, PSI आहे आणि तो अचानकच तुम्हाला भेटलाय? हो, असं हे लगे माझ्या क्लासमध्ये आता बऱ्याच वेळा नाव असल्यामुळं क्लासमध्ये स्वतःची मुलं ती जे माझ्या हाताखाली मुलं शिकली त्याची मुलं माझ्याकडे क्लासला येत, त्यामुळे त्यांना नक्की माहिती आहे गोरे सर काय करतात कसं. तर बरीच मुलं येतात, बरेच आहेत मुलं ते कलेक्टर आहेत, त्याच्यानंतर तुमचे PSI झालेले आहेत, त्याच्यानंतर इंजिनियर झाले आहेत, बरेच विद्यार्थी मला भेटायला येतात सर तुमच्यामुळं. आणि ते सांगतात तुमच्यामुळं सतत नाव निघतं किंवा पालक सांगतो गोरे सरांनी हा भाग अगोदर शिकवलाय, MPSCला जो झालाय ना ते गोरे सरांनी अगोदर शिकवलंय आणि त्यांना असं शिकवतं की कायमस्वरूपी MPSCला त्याचा फायदा होईल. आणि त्याचा मला एक दुसरा काय अनुभव आहे, या ठिकाणी कॉलेजला मी शिकवतो, जर मी 3रीच्या वर्गात जर मला फोन आला मी शिकवत असेल तर कॉलेजात त्याच वर्गात होतो, वर्गाच्या मुलांना सांगतो मी आता MPSC परीक्षेला शिकवायला जातो, ते आनंदाने म्हणतात जा सर तुम्ही या तिकडे शिकवायला. हा मोठा आनंद आहे. म्हणजे 3री ते MPSC परीक्षा मधला सगळा मी भाग एका क्षणात कव्हर करू शकतो किंवा त्या पद्धतीनं त्या लेवलला मी जाऊ शकतो. आणि माझ्या माहितीप्रमाणे 7 स्कॉलरशिप म्हणजेच MPSC पूर्ण परीक्षा आहे, यात काही वेगळं नाही. मी MPSCच्या परीक्षा शिकवताना 8वीचे स्कॉलरशिपचं गणित आणि बुद्धिमत्ताच घेतो, वेगळं काही करू शकत नाही. मग त्यांना पटतं. मग बरेच त्याच्यानंतर अशी मुलं होतं सर कॉलेजची मुलांना ते आमचं कसं काय शिकवता, कसं शक्य आहे. मग म्हणतो सर माझ्याबरोबर चल सर, 2 गाडीवर मुलं मागं घेतो, त्याला बसवतो आणि त्या वर्गात मी परवानगी काढून ही माझे मुलं आहेत जरा फक्त बसायचे आहे त्यांना, ठीक आहे मध्ये बसू काय फरक पडत नाही. अशा वेळेला मी शिकवत असताना ती मुलं कॉलेज MPSCला बसणारे आहेत त्यांच्या अगोदरही उत्तरं देतात, हे मोठा फार माझा अभिमान आहे. सर आता आपण आज गप्पांच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचतोय. बोला. मला तुम्हाला असं विचारायचंय, आज मागं वळून बघायचं झालं तर तुम्ही थँक्यू कोणाला बोलाल? तर या ठिकाणी मागे वळून बघायचं म्हटलं तर मी उर्दूला क्लास चालू असताना आमच्या गावातले बरेच ज्येष्ठ मंडळी क्लासच्या बाहेर बसायचे, त्या देवळातच क्लास होता त्यामुळे देवळाच्या वरांड्यात बसायचे. माझा क्लास आज चालू असता, मी बिंदासपणे बोलत असतो, बिंदासपणे शिकवत असताना बऱ्याच लोकांनी ऐकल्यानंतर त्यांना असं वाटलं की चांगलं माणूस शिकवतोय. मग त्याचे जे आमचे गावचे सरपंच आहेत जयशिराव साबळे यांनी मला असा एक सल्ला दिला की तू इथेही क्लास घे, काय हरकत नाही, मग शहरामध्ये सुद्धा तुझं ज्ञान त्याचा फायदा होणार आहे, म्हणून त्यांनी त्याचा मला सल्ला दिला. या ठिकाणी त्यांचं मी निश्चित आभार मानेन. त्याच्यामुळेच माझा आज फायदा झाला, शहरामध्ये मिळालो. आणि माझ्या पत्नीनं मला मोठं सहकार्य केलं, पहाटेच्या आवडल्यापासून मला सहकार्य केलं, तिचं मी ठाकू म्हणायला का मला हरकत नाही. सर आज आपण इथेच थांबूया. तुम्ही आज मला दिलेल्या मूल्यवान माहितीबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, आज आपण गोरे सरांचा जीवन प्रवास जाणून घेतला, तो नक्कीच तुमच्या मुलांसाठी फायदेशीर ठरेल. आज आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया प्रेम डायरीतील नवीन पानावरती. तोपर्यंत आनंदी राहा आणि आनंदी जगा.